नमस्कार, मी डॉक्टर भरत राठोड. आता आपण सटाण्यामध्ये आहोत. मित्रहो, इथे आपण गेले 4 महिने येत आहोत. ह्या 4 महिन्यामध्ये म्हणजे जवळजवळ जुलै महिन्यापासून आपण इथे येतोय. त्या जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे एक पेशंट आलेले होते, इंदुबाई भामरे. तर ह्यांना डायबिटीजचा प्रॉब्लेम होता, क्रॉनिक डायबिटीज होतं. यांची शुगर जेवणाच्या आधी 154 आणि जेवणानंतर 258 अशी शुगर होती. आणि त्यावेळेला त्यांचा जो HbA1c आहे त्याचा रेशो होता 10.39 आणि त्यांची शुगर, तो स्कोर जो होता 3 महिन्याचा, तो 251 होता. आणि ह्याचा नॉर्मल रेशो असतो तो म्हणजे 4 ते 6. परंतु आता आपल्या समोर आजीबाई आहेत, त्यांना आपण हे 3 ते 4 महिने जे काही औषध दिलेले आहेत त्यामध्ये आजचा त्यांचा जो काही रिपोर्ट आहे हे जर तुम्ही चेक केला किंवा बघितलं, 1/12/2021 म्हणजे आता 1 तारखेला केलेल्या, 4 तारीख आहे, 4 दिवसापूर्वी केलेल्या रिपोर्टमध्ये त्यांची शुगर जर आपण चेक केली तर जेवणाआधी 122 आहे आणि जेवणानंतर 141 आहे. म्हणजे ही शुगर जवळजवळ दुपटीने कमी झालेली आहे, म्हणजे नॉर्मल रेंजला आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा रिपोर्ट जो असतो तो म्हणजे HbA1cचा. हे 3 महिन्याचा जो रेशो आहे, जो त्यांचा 10.39 होता, तो आता 5.6 वर आलेला आहे. म्हणजे जे गरजेचं असतं की 4 ते 6 असावं आणि त्यांचं 6 पेक्षा कमी आहे. म्हणजे याचा अर्थ ते एक्सलंट कंट्रोलमध्ये आलेले आहेत आणि त्यांना खूप छान रिझल्ट आलेला आहे. याचं एकमेव कारण मी त्यांना माझ्या समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीच्या माध्यमातून निर्माण झालेले आमचे A1 डायबा केअर ह्या प्रोडक्टचा आम्ही वापर केलेला आहे. आणि हा डोस सकाळी, दुपारी आणि रात्री असं 2-2चा कोर्स होता. आणि गेले 4 महिने आम्ही हा कोर्स केल्यामुळे त्यांची ही शुगर ह्या लेवलला पोहोचलेली आहे. माझ्याकडे दोन्ही प्रिस्क्रिप्शन आहे. एक प्रिस्क्रिप्शन आहे त्यांना जो जुलै महिन्यात मी दिलेला होता, 28 जुलैला, आणि आज ते मला भेटायला आले 4 डिसेंबरला. या 4 महिन्यामध्ये त्यांना जो हा सुंदर रिझल्ट आलेला आहे, आपण त्यांच्याकडूनच थोडंसं ऐकून घेऊया. ताई, तुमचं नाव सांगा एकदा. इंदुबाई भामरे. किती महिने झाले आता तुम्हाला हा कोर्स करताय? 4 महिने कंप्लीट झाले, 5वा महिना आहे, बरोबर. आता काय वाटतंय तुम्हाला? शुगर कमी होते का जास्त होते आता तुमची? कमी झाली. मग सकाळी काही अनुभव काय येतात तुम्हाला? चक्कर येतात म्हणजे साखर कमी होते. मग काय करता तुम्ही? अच्छा. मग नंतर दिवसभर एकदम फ्रेश वाटतं. जेव्हा माझ्याकडे येण्याच्या आधी तुम्हाला काय म्हणजे दिवसभर असा एनर्जी राहत होती किंवा असा त्रास काय होत होता? अच्छा. आता म्हणजे शुगरमुळे शरीराची ताकद कशी कमी होत जाते आणि त्याच्यामुळे बाकीचे त्रास कसे होतात ह्याचा सुद्धा आपल्याला इथं लाईव्ह एक्झाम्पल आहे. आणि जशी शुगर त्यांची कंट्रोलमध्ये आली आहे आणि शुगर कंट्रोलमध्ये आल्यामुळे त्यांची एनर्जी लेवल कशी वाढली, त्यांच्या चेहऱ्यावर जर तुम्ही पाहिलं, आधीचा पण एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे ॲक्च्युली यूट्यूबला, तेव्हाचा त्यांचा चेहरा आणि आजचा पाहिला तर तुम्हाला खूप मोठा फरक बघायला मिळू शकतो. तर आता त्यांच्या चेहऱ्यावरती लाईव्ह आपल्याला बघायला मिळते कसा तेज आहे, कसं फ्रेश ते दिसत आहेत. तर मित्रांनो, आपणही डायबिटीज मुक्त होऊ शकता. ह्या औषधीचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा. जय सलेम. थँक्यू. जय हिंद.